नमस्कार सांगलीकर, मी तुमचा ताना जक्के। आजचा हा व्हिडिओ म्हणजे केवळ राजकारण नाही तर सांगली जिल्ह्याचा स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा महाइतिहास आहे। ज्यांनी सांगलीच्या राजकारणाला आपली मक्तेदारी समजली होती, ज्यांना वाटलं होतं की प्रस्थापितांच्या भिंती कधीच ढासळणार नाहीत, त्या भिंतींना आज गोपीचंद पळकर आणि संजय काका पाटील या जोडीनं सुरुंग लावलाय। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आज आपण सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांचा असा हिशोब मांडणार आहोत जो आजवर कोणीही मांडला नसेल। पळकरांनी शांत राहून कोणताही गाजावाजा न करता असा काय करेक्ट कार्यक्रम केला की राष्ट्रवादीचे बालेकिल्ले अक्षरशः वाहून गेले। जतमध्ये 9 पैकी 8 जागा जिंकून पळकरांनी इतिहास कसा घडवला आणि आटपाडीत माधवी वहिनींच्या विजयाने घराण्याची प्रतिष्ठा कशी जपली, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत। हा व्हिडिओ तुमच्या रक्तातील राजकारण जिवंत करेल हे नक्की। पळकर आणि संजय काका, सांगलीचे 2 वाघ एकत्र। मित्रांनो, ही निवडणूक फक्त पक्षाची नव्हती तर ती होती विश्वासाची। गोपीचंद पळकर आणि माजी खासदार संजय काका पाटील जेव्हा एकत्र आले तेव्हा सांगलीचं वातावरण बदलून गेलं। 2 ध्रुव एकत्र, संजय काकांचा प्रदीर्घ अनुभव आणि ग्रामीण भागातील पकड, तर दुसरीकडे पळकरांची आक्रमकता आणि तरुणांची फौज। ही जोडी जेव्हा मैदानात उतरली तेव्हा विरोधकांचे सर्व सर्वे फेल ठरले। शांत रणनीती। पडळकर यावेळी फारसे गरजले नाहीत, पण त्यांनी ग्राउंड वर्कवर जोर दिला। संजय काकांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांची फळी उभी केली। या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या ताकदीचा असा वापर केला की आज सांगलीत भाजप 16 जागापर्यंत पोहोचली आहे। जतचा विजय, पळकरांचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक। आता येऊया या निवडणुकीच्या सर्वात मोठा हायलाइटकडे, तो म्हणजे जत तालुका। मित्रांनो, जतमध्ये 9 जिल्हा परिषद गट आहेत। गेल्या अनेक वर्षापासून इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं, पण यावेळी पळकरांनी काय केलं? 9 पैकी 8 जागांचं रेकॉर्ड। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, जतमध्ये 9 पैकी तब्बल 8 जागा भाजपनं पळकरांनी जिंकल्या आहेत। हा केवळ विजय नाही तर हा विरोधकांचा क्लीन स्वीप आहे। दुष्काळी पट्ट्याचा आवाज। जतच्या दुष्काळी भागाला पळकरांनी आपलं मांडलं। पाण्याचे प्रश्न, रस्ते आणि इथल्या धनगर समाज बांधवांच्या अस्मितेसाठी पळकरांनी जे काम केलं आहे त्याची पोचपावती जतच्या जनतेने 8 जागांच्या रूपाने दिली आहे। पळकर फॅक्टर। जतमध्ये पळकरांनी शांत राहून जी रणनीती आखली त्याने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला असा खिंडार पाडलाय की तिथले मोठे नेते आता विचार करतायत नेमकं काय झालं। गोपीचंद पळकर कामाचा धंदा। पळकर फक्त बोलतात असं म्हणणाऱ्यांना त्यांच्या कामाची यादी पाहायला हवी। आरक्षण आणि अस्मिता। धनगर आरक्षणासाठी पळकरांनी विधानसभेतून ते रस्त्यापर्यंत जी लढाई लढली ती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली आहे। पाणी प्रश्न। सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळावं म्हणून त्यांनी शासन दरबारी लावून धरलेला तगदा। बहुजन चेहरा। प्रस्थापितांच्या विरोधात एक सामान्य कुटुंबातील मुलगा कसा उभं राहू शकतो हे पळकरांनी आपल्या कामाने सिद्ध केलंय। त्याच्या याच कामाच्या जोरावर आज सांगलीत महायुतीची सत्ता येताना दिसत आहे। आटपाडी आणि वहिनीसाहेबांचा संघर्ष। आता चर्चा करूया पळकरांच्या बालेकिल्ल्याची। आटपाडीत जरी 4 पैकी 3 जागावर विरोधकांनी मोर्चेबांधणी करून विजय मिळवला असला तरी पळकर घराण्याचे वर्चस्व कोणी मोडू शकलं नाही। सौ माधवी वहिनी ब्रह्मानंद पळकर यांनी आपल्या विजयाने हे सिद्ध केले की पळकर नावाचं नाणं आजही खणखणीत वाजतंय। प्रतिष्ठा आणि विश्वास। माधवी वहिनीचा विजय हा केवळ एका जागेचा विजय नाही तर तो पळकर घराण्यावर असलेल्या जनतेचा विश्वास आहे। ब्रह्मानंद पळकर आणि माधवी वहिनी यांनी कठीण परिस्थितीत आपला गड राखला आहे। घरात जरी थोडा संघर्ष झाला असला तरी जिल्ह्यात मात्र पळकरांनी आपला किंगमेकरचा दर्जा सिद्ध केलाय। सत्तेचं गणित। सांगलीचा जिल्हाध्यक्ष भाजपचाच। चला आता हिशोब करूया। राष्ट्रवादीकडे 19 जागा आहेत, पण सत्तेसाठी लागणाऱ्या 31 जागा आकडा गाठणं अशक्य आहे। भाजप 16 प्लस शिंदेसेना 8 आणि अजित पवार गट 4 प्लस इतर बरोबर 33 प्लस जागा होतात। याचा अर्थ असा की सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर आता गोपीचंद पळकर यांच्या मर्जीतला आणि भारतीय जनता पक्षाचाच माणूस बसणार। विरोधकांचे सर्व मनसुबे पळकरांनी मातीत मिळवले आहेत। शांत राहून केलेला हा करेक्ट कार्यक्रम सांगलीच्या राजकारणाला नवी दिशा देणार आहे। तर मित्रांनो, सांगलीचं रान हल्लंय। जतमध्ये 8 जागांचा चमत्कार झालाय आणि पळकर संजय काका जोडीने सत्तेची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत। ज्यांना वाटलं पळकर संपले त्यांना आज या विजयानं उत्तर दिले। तुम्हाला काय वाटतंय? पळकरांचा हा शांत करेक्ट कार्यक्रम कसा वाटला? जतच्या विजयाबद्दल तुमचं मत काय? कमेंट्समध्ये नक्की सांगा। मी आपला ताना जक्के। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सांगलीच्या स्वाभिमानाची यशोगाथा घराघरात पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।